पावसाळ्याचे दिवस होते. गावात जोरदार पाऊस पडत होता. गल्ल्या चिखलाने भरल्या होत्या आणि आकाशात काळे ढग दाटले होते. तरी सुद्धा सुरेश आपला समोशाचा ठेला तयार करतो आणि गावात निघतो. अरे, पाऊस असो किंवा वादळ, सुरेशचा ठेला थांबत नाही. आजही गावात समोश्यांची सुगंध पसरवायची आहे. लोक भुकेले राहू शकत नाहीत ना. पावसातही गरमागरम समोसे सगळ्यांनाच आवडतात. मग पाऊस थोडा थांबतो आणि काही लोक बाहेर येऊन ठेल्यावर थांबतात. अरे सुरेश, हे समोसे तर सगळे ओले झालेत. पावसात तू त्यांना झाकून का नाही ठेवलंस? स्वाद पण त्याचा बिघडला आहे. सुरेश हसत म्हणतो, अरे भाऊ, पावसाचा मोसम आहे, थोडेफार तर ओले होतीलच, पण चव तीच आहे. गरमागरम एक आणखीन घेऊन बघ, कदाचित तुला आवडेल. नाही नाही सुरेश, हे काही चालणार नाही. पावसात समोसे घेणे हे चूक झाली. पुढच्या वेळी कोरडे आणि कुरकुरे समोसे आण, तेव्हाच खरी मज्जा येईल. सुरेशचा दिवस कठीण जातो. त्याला ते जाणवतं. असं दिसतंय की आजचा दिवस भारीच अवघड आहे, पण हिंमत हारायची नाही. दिवसभर तो कष्ट करतो, पण कोणालाच त्याचे समोसे पसंत पडत नाहीत. पावसामुळे समोसे नीट विकले जात नाहीत. तो थकलेला आणि निराश होऊन आपल्या घरी परततो. सुरेश पूर्ण भिजलेला घरी येतो. त्याचे कपडे पावसाने चिंब भिजलेले असतात आणि चेहऱ्यावर थकवा व निराशा स्पष्ट दिसत असते. अहो सुरेश, ही कशी काय अवस्था केली आहेस? पुन्हा पावसात भिजत ठेला लावायला गेला होतास का? चेहरा पाहिल्यावरच कळतंय आज काही बरं झालेले दिसत नाही. समोसे विकले की नाही? काय सांगू राधा, पावसाने सगळा खेळ बिघडवला. लोक घेत तर होते, पण म्हणत होते समोसे ओले झालेत. चव बदल झाली आहे. काहीच समोसे विकले गेले. दिवसभर गल्ल्या गल्ल्या फिरलो, पण हवामानाने साथ दिली नाही. अहो, हे तर खरंच चिंता करण्यासारखं आहे. सुरेश, असं रोज झालं तर आपलंच काय? ठेल्याचा खर्च, घराचा खर्च, सगळं कसं चालणार? काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. हो, चिंता मलाही आहे, पण हार मानायची नाही. उद्या पुन्हा प्रयत्न करतो. कदाचित हवामान सुधारेल आणि लोक पुन्हा समोसे खायला येतील. थोडा संयम ठेव. दोघेही शांतपणे रात्रीचे जेवण करतात. घरात शांतता पसरलेली असते. दोघांच्या मनात चिंता स्पष्ट दिसत असते. मग दुसऱ्या दिवशी सकाळ होते. पाऊस आता हलका झालेला असतो. सुरेश पुन्हा ठेला घेऊन गावात फिरू लागतो, पण कोणीच त्याच्या ठेल्यावर थांबत नाही. बहुतेक कालची आठवण लोकांच्या मनात होती. समोसे ओले होते म्हणून म्हणे आज कोणीही जवळ येत नव्हते. सुरेश एका चौकात ठेला उभा करून वाट पाहत राहतो. तासनतास जातात, पण एकही ग्राहक येत नाही. त्याचा चेहरा उदास होतो. आता काय करू? असंच राहिलं तर ठेला चालवणं अवघड होईल. तेवढ्यात एक वृद्ध मनुष्य जुने फाटके कपडे घातलेला हळूहळू त्याच्या ठेल्याजवळ येतो. सुरेश त्याला एक समोसा देतो. घ्या बाबा, खा, ताकद येईल तुम्हाला. वृद्ध मनुष्य समोसा खातो आणि आनंदाने म्हणतो, मुला, तुझं मन सोनेरी आहे. हा समोसा तर फारच स्वादिष्ट आहे. देव तुला नेहमी आनंदी ठेवू आणि तुझ्या ठेल्यावर भरभराट करू. धन्यवाद बाबा, तुमचा आशीर्वादच माझ्यासाठी पुरेसं आहे. अचानक आकाश पुन्हा काळवंट आणि जोरात पाऊस सुरू होतो. पावसाचे थेंब समोशावर पडू लागतात. सुरेश खूप घाबरतो. अरे देवा, पुन्हा पाऊस. आता तर परत सगळे समोसे भिजतील. काल लोकांनी बोल सुनावले आणि आजही तेच होणार. मेहनतीवर पाणी फिरलं. तेवढ्यात तो वृद्ध मनुष्य आपल्या अंगावरील जाड बोरी काढतो. ती त्याने पावसापासून बचावासाठी घेतलेली असते. मुला, काळजी करू नकोस. ही बोरी घे, समोशावर टाक, ते भिजणार नाहीत. पण बाबा, मग तुम्ही कसे जाणार पावसात? तुम्हीच भिजाल. माझी काळजी करू नकोस मुला. ही बोरी तुला जास्त गरजेची आहे. हे घे आणि तुझे समोसे वाचव. बाबा, खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझी मोठी अडचण दूर केली. मुला, फक्त स्वतःचं काम करत राहा. चांगल्या मनाच्या माणसांचं नेहमी भलं होतं.
वृद्ध मनुष्य हळूहळू पावसात चालत जातो आणि अचानक पावसाच्या धुक्यात अदृश्य होतो. सुरेश बोरी ठेल्यावर व्यवस्थित बांधतो. थोड्याच वेळात पाऊस थांबतो. तेवढ्यात गावातील एक प्रसिद्ध व्यापारी तिथे येतो. अरे सुरेश, ठेला आजही इथेच. काल समोसे ओले झाले म्हणे, पण आज तर हवामान ठीक वाटतंय. चल 2 समोसे दे, भूक जबरदस्त लागली आहे. तो समोसे खातो आणि आश्चर्याने म्हणतो, अरे वा, जबरदस्त चव आहे. इतका छान स्वाद मी कधी घेतलाच नाही. ना जास्त तेल ना ओले, एकदम कुरकुरीत आणि मसालेदार. आज तर कमालच केलीस. खरंच तुम्हाला खूप आवडले. खूप खूप धन्यवाद. कदाचित आज मेहनत फळ देते. चला अजून एक समोसा माझ्याकडून घ्या. व्यापारी हसत म्हणतो. अरे वा, ठीक आहे, दे मग अजून एक. पण सांग बरं, आज काय खास मसाला घातलास? जादू सारखी चव आहे. सुरेश हसत उत्तर देतो. काही खास नाही हो भाऊ, तोच जुना मसाला. बहुतेक आज नशीब साथ देतय. व्यापारी निघून जाताना सगळ्यांना सुरेशच्या समोश्यांची जोरदार प्रशंसा करतो. हळूहळू आणखी लोक ठेल्याकडे येऊ लागतात. एकामागून एक ग्राहक समोसे घेतात आणि प्रत्येकजण चवीची वाहवा करतो. आज तर कमाल केलीस सुरेश. हे तर भारीच झालं. काल समोसे ओले होते, पण आज तर तू बाजी मारलीस. ही चव तर विसरणार नाही. माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी नेणार आहे. किती उरलेत? 4 आणखीन दे. इतकं कौतुक ऐकून सुरेशला खूप आनंद होतो. धन्यवाद भावांनो. आता थोडेच समोसे उरलेत, पटकन घेऊन टाका. पाहता पाहता ठेल्यावर गर्दी जमू लागते. लोक एकमेकांना बोलावू लागतात आणि थोड्याच वेळात सुरेशचे सर्व समोसे विकले जातात. तो थोडा थकलेला असतो, पण चेहऱ्यावर समाधानाची स्मित रेषा असते. आज तर कमालच झाली. त्या म्हाताऱ्या बाबांच्या बोरीत काय जादू होतं कुणास ठाऊक, पण काहीतरी खास नक्कीच आहे. चला ही खुशखबर राधाला सांगतो. तो ठेला ढकलत ढकलत आनंदाने घराकडे निघतो. मनात नवी आशा आणि उत्साह घेऊन सुरेश दिवसभराची कमाई घेऊन आनंदाने घरी पोहोचतो. अहो, आज तर तुमचा चेहरा अगदी चमकत आहे. जणू काही खजिना सापडला आहे तुम्हाला. सांगा ना, काय झालं? वाटतंय आज ठेल्यावर काहीतरी खास घडलंय. सांगा पटकन. समोसे विकले की नाही? राधा, आज तर कमालच झाली. सर्व समोसे विकले गेले. एकही उरला नाही. लोक इतके गर्दी करून आले, जणू गावात काहीतरी जत्रा लागली आहे. प्रत्येक जण फक्त कौतुकच करत होता. म्हणत होते असे चविष्ट समोसे आधी कधी खाल्लेच नव्हते. अहो, खरंच ही तर अतिशय चांगली बातमी आहे. पण काल तर लोक म्हणत होते की समोसे गिळगिळीत झालेत, चव बिघडली आहे. आज अचानक हा बदल कसा? काहीतरी कारण तर असणार ना? सांगा ना. हो राधा, मला स्वतःलाही कळत नाही. पण आज एक म्हातारे बाबा आले होते. खूप भुकेले दिसत होते. मी त्यांना एक समोसा फुकट दिला. मग त्यांनी मला एक बोरी दिली. म्हणाले ही ठेल्यावर टाक, समोसे ओले होणार नाहीत. मी ती बोरी समोस्यांवर टाकली आणि मग लोक येऊ लागले, एका पाठोपाठ एक. फक्त कौतुकच. अहो, तुम्ही त्या बाबांना मोफत समोसा दिलात. हीच तुमच्या चांगुलपणाची कमाई आहे. बघा, चांगलं काम केल्याने चांगलंच मिळतं. ती बोरी म्हणजे फक्त निमित्त. तुम्ही तिचा जास्त विचार करू नका. तुमच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर लक्ष द्या. तेच तुम्हाला पुढे नेईल. हो राधा, तू बरोबर बोलतेस. बाबांचा आशीर्वाद आणि माझी मेहनत, आज दोन्हींचा रंग दिसला. चला आता जेवून घ्या. आजचा दिवस तर खूप खास ठरला. हो, आणि उद्याही अशीच मेहनत कर. मला खात्री आहे तुमचा ठेला आता रोज चमकणार. सुरेश आणि राधा आनंदाने जेवतात. घरातील उदासी दूर होऊन हसण्याचा आणि आशेचा माहोल निर्माण होतो. मग काही दिवसांनी पुन्हा पावसाळा सुरू होतो. सुरेश ठेला तयार करतो. बाजारातून एक चमकदार छत्री आणतो आणि ती ठेल्यावर व्यवस्थित लावतो. तो ठेला ढकलत पुन्हा गावात फिरू लागतो. त्याचा उत्साह पाहून लोक थोडे आकर्षित होतात. पण समोसे खाताच प्रतिक्रिया तशा राहत नाहीत.
अरे सुरेश, हे काय रे? आधीसारखी चव नाही तुझ्या समोशाला. आधी तर तुझे समोसे खाताच मन प्रसन्न व्हायचं, जणू एखादं जादूचा स्वाद होता. आज काहीतरी कमी जाणवतंय. अरे भाऊ, तोच जुना मसाला टाकलाय, सर्व काही तसंच आहे. ही नवी छत्री आहे, समोसे ओले होऊ नयेत म्हणून. तरी कळत नाही तुम्हाला काय कमी वाटलं. काही कळत नाही सुरेश, पण ती जुनी जादू आज नाही आहे. कदाचित पावसाचा परिणाम असेल किंवा काहीतरी वेगळंच. पुढच्या वेळी आधीसारखे समोसे बनव, तेव्हाच आम्ही परत येऊ. सुरेश खूप विचार करतो आणि एका ठाम निर्णयावर येतो. तो विचार करतो, बाबांनी दिलेली बोरी पुन्हा ठेल्यावर लावायची. तो बोरी ठेल्यावर बांधतो आणि मग ग्राहकांची एकदाच गर्दी होते. आणि दिवस संपता सुरेश दमलेला असतो पण खुशही असतो. ठेला आवरताना तो बोरीकडे पाहतो आणि त्याला जाणवतं यात काहीतरी विशेष शक्ती आहे. तो बोरी जपून ठेवतो आणि आनंदाने घरी निघतो. तो घराबाहेर 4 पायीवर बसून थोडा आराम करत असतो. तेव्हा त्याचा मित्र राजू येतो. सुरेश भाऊ, थोडा वेळ आहे का? मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. अरे राजू, बस ना. काय झालं? चेहरा तर अगदी चिंतेने भरलाय. काही मोठी अडचण आहे का? सुरेश भाऊ, खरं सांगू, मी खूपच त्रस्त आहे. काही दिवसांपासून मला कुठेच काम मिळत नाही. कोणताच दुकानदार मला ठेवायला तयार नाही. घराचा खर्च हाताबाहेर जातोय. म्हणून विचारलं, कदाचित तू मला मदत करू शकशील. कदाचित ठेल्यावर मला काहीतरी काम दे, थोडंफार हातभार लावीन. राजू, तुझी अडचण मला कळते, पण खरं सांगायचं तर माझ्या ठेल्यावर इतकं कामच नाही की कोणाला ठेवता येईल. मी आणि राधा मिळून कसा बसा सांभाळतोय. तुला माहिती आहे, ठेला छोटासाच आहे आणि सध्या कसा बसा खर्च निघतोय. ठीक आहे भाऊ, वाटलं कदाचित तू मदत करशील, पण काही हरकत नाही. अरे राजू, टेन्शन घेऊ नकोस. तू मेहनती आहेस, तुला लवकरच काम मिळेल. फक्त हिम्मत सोडू नकोस आणि गावात इकडे तिकडे विचारत राहा. काही ना काही नक्कीच मिळेल. राजू शांतपणे मान हलवतो आणि निराश होऊन तिथून निघून जातो. सुरेश त्याला जाताना पाहतो आणि त्याच्या मनात राजूच्या अडचणींबद्दल वाईट वाटतं, पण तो आपल्या ठेल्याच्या कामात व्यस्त असतो. राजू आपल्या घरी परततो आणि आपल्या पत्नीला म्हणतो, सुरेशने मला काम देण्यास नकार दिला. म्हणतो, ठेल्यावर एवढं काम नाही, पण मी पाहिले कधी त्याचे समोसे खराब होतात आणि कधी एवढे स्वादिष्ट होतात की सगळं गाव त्याची प्रशंसा करतं. आता तर त्याचा ठेला रोजच जोरात चालतोय. कळत नाही तो काय जादू करतोय. मला तर वाटतं त्यात काही रहस्य आहे. खरंच? मग तुला ते शोधायला हवं. राजू, कदाचित त्याने काही खास युक्ती शोधली असेल. तू त्याचा माग काढ, बघ त्याचं रहस्य काय आहे. राजूच्या मनात संशय आणि लोभ दोन्ही जागतात. तो सुरेशच्या ठेल्याचं रहस्य शोधायचं ठरवतो. त्या रात्री तो सुरेशच्या घराबाहेर लपून उभा राहतो, सुरेश आणि राधा काय बोलतात हे ऐकण्यासाठी. मग तो त्यांची सगळी चर्चा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश ठेला तयार करत असताना राजू चोरून बोरी उचलून पळून जातो. राजू आपल्या घरी पोहोचतो, बोरी जमिनीवर ठेवतो. त्याची पत्नीही तिथेच असते. मग तो म्हणतो, आता बघ ही बोरी काय कमाल करते ते. हीच ती बोरी जी सुरेशला श्रीमंत बनवत आहे. मग राजू म्हणतो, अगं बोरी बोरी आटा काढ. बोरी बोरी सोने काढ. पण काहीच प्रतिसाद मिळत नाही. ही कसली बोरी आहे? काहीच करत नाही. एक दगड तरी नाही पडत यातून. सोने तर दूरची गोष्ट आहे. तेवढ्यात बोरीतून एकदम भरपूर दगड बाहेर पडतात आणि दोघांवर कोसळतात. दोघेही दगडाखाली अडकून पडतात. सुरेशला त्याच्या प्रामाणिकपणाचं आणि दयाळूपणाचं फळ मिळालं, तर राजूला त्याच्या चोरी आणि लोभाची शिक्षा. ही गोष्ट आपल्याला शिकवते की जो दुसऱ्यांची भलाई करतो, निसर्ग स्वतः त्यांची मदत करतो आणि जो फसवणूक करतो त्याचा अंत नेहमीच वाईट होतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.